म्हणा सज्जना भक्तिबंधेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जणी निंदते सर्व सोडोडी द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. वेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर. राम राम. ओम. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतकिलनाशाय गोविंदाय नमो. आकाशात पतितं तो यथा गच्चित सागर, सर्वदेव नमस्कारा केशव प्रतिगच्छ. राधे राधे राधे. सर्व गुरु भक्तांना, हरिभक्तांना, कृष्ण भक्तांना काकांचा राम राम. आणि सकळ सिद्ध संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. नारायण. आज पुण्याचा विशेष दिवस. आजच्या दिवसाचं नाव मोक्षदा एकादशी, गीता जयंती. विशेष योग आणि त्याच्यात लागलेला योग म्हणजे सोमवार. धर्मशास्त्राप्रमाणे पृथ्वीवर येण्याचा कुठलाही दिवस असला तरी पृथ्वीवर जातानाच त्या जीवाला सोमवार घडला तर असं म्हणते शिवलोकम आपण येते. त्यात तो सत्वशील गुरुपुत्र असेल, भगवत भक्तीनं ओतप्रोत असेल तर विशेष लाभ सांगितला आहे. असे 3 लाभ, 3 योग एकत्र आल्यामुळं आज स्वानंद कुटीमध्ये साक्षात गोमुखी गंगेनं भगवंताचं आज षोडश पूजा प्रक्षालन केल्यामुळं विशेष आनंद तर आहेच, पण त्यातली त्यात विशेष आनंद असा आहे की जसं सुख आहे, दुःख आहे, रात्र आहे, दिवस आहे, लाभ आहे, हानी आहे, राग आहे, द्वेष आहे, तसं कुणाला वाटतं जन्म आहे आणि मृत्यू आहे. पण खऱ्या अर्थानं जिथं जन्म आहे आणि जिथं मृत्यू आहे तिथे मोक्षसुद्धा आहे. हा विषय सकाळी 12च्या आत सांगितला होता. जिथे मृत्यू तिथे मोक्षसुद्धा आहे. परंतु त्या मोक्षाचे अधिकारी कोण हे भगवंतानं 18व्या अध्यायात सांगितलेलं आहे, 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे आणि 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे. अधिकारी कोण? कारण आपल्याही संतांनी सांगितलं अधिकार जर असेल तरच आम्ही तुम्हाला उपदेश करणार, अधिकार नसेल तर आम्ही आपलं मौन धारण करून केवळ तय दर्शने स्पर्शने असंच राहणार. असं अमृताचा दिवस म्हणजे असल्या घोर कलियुगामध्ये या मृत्यू लोकात राहायचं कसं आणि मृत्यू लोकातून जाताना जायचं कसं, या 2 विद्या भगवंतानं गीतेमध्ये सांगितल्या. अर्थात गीता म्हणजे काय आहे तर 4 वेद, 6 शास्त्रांचा सार आहे, 18 पुराणांचा सार आहे, उपनिषदांचा सर्व सार आहे. कारण या चातुर्मासामध्ये अनेक उपनिषदा हाताळण्याचं भाग्य लाभलं. तर जो संदर्भ श्रुतीच्या म्हणजे वेदांताच्या श्लोकामध्ये येतोय तोच गीतेमध्ये उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम असं सांगत असताना भगवंतांनी तोच अर्थ यात घातलेला आहे. मग आता उपनिषद आधी का गीता आधी, तर दोन्हीच्या भगवंत आधी. कारण तो अनादी आहे. तसंच ही मायासुद्धा अनादी आहे. देह जन्माला आला, मृत्यू जन्माला आला, देह जन्माला आला, सावली जन्माला आली. तसं गुरु जन्माला आले म्हणजे अजन्मा गुरु, पण तरीसुद्धा पृथ्वी तळावर अवतरण घेतात त्यावेळी त्यांचे शिष्यसुद्धा इथं पृथ्वीवर जन्म घेतात किंवा त्यांनी घेतला म्हणून हे येतात. शास्त्रानुषंगाने असं सांगायचं त्यांना की माझ्या वचनाचं थोडं स्मरण झालं. देह दुःख, दृश्य दुःख, अनेक प्रकारची दुःख आहेत. कुठल्याही दुःखानं तू थोडासा उपरत हो, बाजूला हो आणि सानिध्य माझं घे. लाभ काय होईल? लाभ असा होईल की जे अनेक ऋषी मुनी योग्यानं सुद्धा हा मृत्यूलोक तरणं कठीण होतं ते तू सहज तरून जाशील. कारण अगदी अंतिम 4थ्या टप्प्यातल्या अंतिम युगामध्ये भगवंतानं खूप मोक्षाचा मार्ग खूप सोपा करून ठेवलेला आहे. जसं गुरुसुद्धा एवढ्या लवकर सहज कुणाला प्राप्त होत नाहीत, झाले नाहीत. पण आपल्या गुरुदेवाने जसं सांगितलं, मी रस्त्यावर माल आणून ठेवलेला आहे.
बस त्याचा स्वीकार कसा करायचा हे तुमच्यावर आहे. विश्वासपात्र असो अथवा नसो, तो माझ्या नजरेत आला किंवा मी त्याच्या नजरेत आलो, त्याच्या पुण्याने माझ्याकडे धक्का दिला, बस तो शिष्य म्हणून मी स्वीकारतोय. एवढंच काय, त्याचं पूर्व आयुष्य मी पाहत नाही. तसं भगवंतानं सांगितले 12व्या अध्यायामध्ये. विशेष प्रिय आहे भगवंताला, कारण भगवंताला भक्त प्रिय आहे. भक्त यासाठी आहे की भक्त प्रेमळ असतो, भक्त तक्रार रहित असतो, भक्त ओल्या अंतःकरणाचा असतो, भक्त सेवापारायण असतो. अनेक गुण भक्तामध्ये आपल्या सांगितलेले आहेत. आणि काही नसेल तर भक्त भावुक असतो, आणि त्या भावुकतेचा मी लाभ घेतो. त्याला लाभ देतो म्हटले नाही, मी लाभ घेतो. त्याला मी माझा बनवतो. त्याच्याकडं योगत्व मी प्रसारण करतो, पाठवतो. त्याच्यातलं योगत्व मी प्रकट करतो. या अनुषंगानं भगवंताला मग आपल्याला सांगायचं आहे की भक्तियोग मला फार प्रिय आहे. फार समर्थाने सांगताना मना सज्जना भक्तिपंथ हेच जावे, कारण हेच आहे त्याचं राम. तर आज गीता जयंती, मोक्षदा एकादशी, आणि सकाळी स्मरण झालं म्हणून तुम्हाला सांगतोय. बाकी हा देह कोणाच्यात गुंतलाय असं मुळीच नाही. पण आजच आईच्या निर्वाणीचा दिवस आहे. आजचा स्वानंदाच्या देहाच्या आईचा निर्वाणीचा आजचा दिवस आहे. आणि ही सूचना गुरुदेवानी ठीक दुपारी 2:30 वाजता दिलेली होती. तसं भगवंत म्हणतात, जो मृत्यूलोकात माझा भक्त आहे, गुरुचा शिष्य आहे, त्याच्यासाठी हीच सूचना आहे की तू भक्तियोगाच्या मार्गाने जा. का तर भक्तियोगामध्ये साकार आणि निराकार या दोन्हीचं संभ्रम पडतं भक्ताला. तुझी निराकारात ध्यानात उपासना करू का पूजापाठ, जप, तप, तीर्थाटन, हवन, योग, सत्संग, संतसंग, कुठल्या मार्गाने तुझी उपासना करू. उपासनेचा अर्थ एवढाच आहे की वासनेला फाटा फोडून देणे. इकडून तिकडं मुख करणे. दक्षिणेकडे मुख होतं, आता उत्तरेकडे मुख करणे. पहिलं वासनेकडे होतं, आता उपासनेकडे करायचं. पण ज्यावेळेस तो माझा होतो त्यावेळेस मी उपासना काढून घेतो आणि शांतिदूत म्हणून त्याला मी निराकारामध्ये स्थिर करतो. शांतिदूत निराकारामध्ये स्थिर करतो. बाह्यांगानं पुन्हा तो माझी पत्र, पुष्प, फल, पाणी कशानं पूजा करो अथवा न करो, तो बहिरंग साधन करताना दिसेल न दिसेल, तो तीर्थाला जाईल न जाईल, पण अखंड तार माझ्याशी जोडलेली आहे. स्नेहानं, प्रेमानं, आपुलकीनं, शांतीनं आणि तद्भावनेनं. राम म्हणून गीतेला अनेक महापुरुषांनी अमृत म्हटलंय की जसं अमृत प्राशन केल्यानंतर मृत्यू कधीच नसतो. तो मृत्यूला कधीच प्राप्त होत नाही. का तर या जागेचं नावच भगवंताने मृत्यूलोक ठेवलेलं आहे. इथं येणं पुण्याय नाही, पण जाणं कर्माच्या अनुसार आहे. जशी कर्म तशी गती, जशी वासना तशी गती, जशी स्मृती तशी गती, हे भगवंतानं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण सगळे भाग्यवंत यासाठी आहोत की जमेल तसं साधन करतोय. रडत कडत जसं संसार करतात तसा जर अतिउच्च पट्टीतला साधक नसेल तर जमेल तसं, पण तो चिकटून आहे, करून आहे, करत आहे. बस एवढंच भगवंताला पुरेसं आहे. आशय काय सांगितलं आहे भगवंतानं. अर्जुनाला पडला होता प्रश्न, कुठल्या मार्गाने जाऊ नीट कळत नाही, अनन्यता टिकत नाही, शरणागती परिपक्व वाटत नाही, सगुण साकाराचा निर्गुण निराकाराचा हा भेद मी कसा घालू प्रभू. बरं, शास्त्रानुसार षोडश पूजा करायची तर तेही माझ्यात सामर्थ्य नाही. म्हणजे जसं पूजांत्यमध्ये आवाहनम न जानामी न जाना विसर्जन पूजाचे क्षमतां परमेश्वर. भगवंता कुठल्या मार्गाने तुझ्याकडे यावं काहीच कळत नाही. जमल तसं करतोय, ऐकल तसं करतोय, मिळेल तसं करतोय, पण त्यातून मला माझी अनन्यता वाटत नाही. बस ही तक्रार जी आहे ती माझी पूर्ण कर. बस माझ्या मी जो निराधार स्वतःला वाटते त्याचा तो आधार हो. कारण किती एकते गिरीकंदळी देह ठाकून गेले,
समर्थ म्हटले पूजा पाहता जीव, हां जाड जीव आलो. ही पूजा पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपण काहीच पूजा करत नाही. ही लोक तासन तास मोठमोठ्या मंत्रांचं आवाहन करतात. कोणी रुद्र करतोय, महारुद्र करतोय, कोणी लघुरुद्र करतोय, भले भले मोठी आवर्तनं करतोय, वेदोक्त करतोय, शास्त्रोक्त करतोय. आपण काहीच करत नाही. मग आता मला एवढंच प्रश्न पडलेला आहे प्रभू, की हे सगळं बाह्य जगातलं ते परमार्थाचा आडंबर पाहिल्यानंतर त्याच्या तुलनेत आपण काहीच करत नाही, ही मला खंत आहे. बस माझं सांगणं शब्दशः जरी माईक असलं तरी शतशः मला ओढ सत्याची आहे. पुढे तुला काय कसं सांगायचे ते तुला माहीत आहे, आणि मला काय विचारायचे हे अजून नीट विचारता आलं नाही तेही तुला माहीत आहे. तक्रार भगवंतापाशी त्यांनी सांगितली, आणि तक्रार सांगितल्यानंतर भगवंतानं पहिल्यांदा शिष्याला आतून बाहेरून पारखलं. हा तोच अर्जुन आहे जो अनंत काळापासून माझ्याबरोबर आहे, अनादी काळापासून माझ्याबरोबर आहे, पुढेही राहणार आहे. पण आता त्याची योग्यता अशी झालेली आहे की मी त्याला हे सांगावं. जय जय. आता मी त्याला हे सांगावं रहस्य, अशा योग्यतेचं झालेलं आहे. कारण अधिकाराशिवाय कोणाला उपदेश करू नये हे भगवंताचं शास्त्राचं मत आहे. कारण श्रद्धा कशी आहे, अर्थार्थी आहे का केवळ जिज्ञासूवृत्ती आहे, हे सगळं पाहूनच भगवंता सांगते संतांना की मोक्षाचा मार्ग मी तुमच्या हातात दिलेला आहे, पण तुम्हाला विनंती, भगवंत म्हणते शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये तुम्हाला विनंती संतानो एवढीच आहे, अधिकार नसेल तर तुम्ही माझ्यासारखंच गुप्तानी मौन राहा. का? त्याचं कारण असं आहे, धर्मभेद, भावभेद, वृत्तीभेद अशा प्रकारचे अनेक भेद सांगितले शास्त्रानं. तर कळाले समर्थ म्हणतात कळेना. आणि अर्धा श्रोता असतो, परिपूर्ण साधनी नसतो, तपस्वी नसतो, यज्ञी दानी धर्मसेवक नसतो. त्याची दिशाभूल होते. मला कळालं आणि मी पोचलो. म्हणजे आधीच भ्रम, त्याच्यात नवीन भ्रांती तयार करतो. सांगायचा आशय भगवंताला की त्याचा अधिकार नसेल तर तुम्ही मौन राहा, चुप राहा आणि माझ्यागत असंग राहा. असो, पहिलाच प्रश्न भगवंताला केलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपली अनन्यता कच्ची आहे, शरणागती कच्ची आहे, मन चंचल आहे. अनेक प्रकारच्या तक्रारी झाल्यानंतर भगवंत आता परत सांगतात की बघ, मी कसा आहे तर मी अव्यक्त आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण मी व्यक्त कुणासाठी होतो तर भक्तासाठी होतो. सिद्धांच्यासाठी व्यक्त होण्याची मला काय आवश्यकता नाही. मूळ माझं व्यक्त होणं हे साधू स्वभावासाठी आहे. पण केवळ मी अव्यक्त आहे म्हणून कुणी जर अव्यक्ताच्या वाटेनं, निराकाराच्या वाटेनं जर मला शोधायचा प्रयत्न करेल तर जवळजवळ अशक्य आहे. त्यात उदाहरण सांगताना भगवंतांनी सांगितले, अजून कैलासामध्ये तपस्वी होऊन बसलेला आहे शिव, पण अजून मी माझ्या इच्छेनं भेटलेलो नाही. त्याच्या इच्छेनं तो माझ्या दर्शनाला अनेक वेळा आलेला आहे. ठीक आहे ना, माझ्या दर्शनाला अनेक वेळा तो आलेला आहे, माझ्यासाठी अवतार घेतलेला आहे, सगळं ते ठीक आहे, पण माझ्या इच्छेनं अजून मी त्याला भेटलो नाही. अर्जुना, म्हणून मी त्याची आसक्ती पाहत असतो आणि मी त्याची अनासक्ती बी पाहत असतो. का? तर मी आतच आहे, हृदयशी तिष्ठती. त्यामुळे त्याची अभिलाषा काय आहे आणि ती कुठे, कशी, केव्हा पूर्ण करावी हे नियोजित आहे. हे बघ, म्हणून अर्जुना,
जोपर्यंत शरीराच्या द्वारा काही ग्रहण करण्याचा भाव राहतो तोपर्यंत मी जो अव्यक्त आहे, मी जो एक परमात्मा आहे, ज्याचं येणं जाणं नाही, तिथपर्यंत पोचणं न शशांकनं पावं कहा. ठीक आहे ना. जिथं चंद्रसूर्यांचा प्रकाश सुद्धा पोचत नाही तिथं ह्याची साधन तपस्या आणि ह्याचा हट्ट काय तिथपर्यंत येऊ देणार आहे. आणि अशाना मी देवदुर्लभच आहे. ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायात खूप सुंदर वर्णन केलं आहे, 7व्या अध्यायात वर्णन केलं आहे. हां, पण एखाद्या भक्ताच्या डोळ्यातला अश्रू बघून मी सहज सुलभ आणि जिथं आहे तिथंच प्रकट होतो. पण ते अश्रूत दडलेलं प्रेम फक्त पाहत असतो, त्याची भावुकता आणि त्याचा भाव पाहत नाही, फक्त प्रेम पाहतो. म्हणून मला असं वाटतं अजून आपल्या दिनचर्येला जो माझ्या चरणी अर्पण करतो, शुभाशुभ फळ जी मला अर्पण करतो, आणि एक निरंतर चिरस्थिती अशी ठेवतो की मला तुझ्याशिवाय कुणी नाही. म्हणजे अंतःकरणामध्ये जो अनाथाचा भाव ठेवतो, अनाथपणाचा, की खरंच मला तुझ्याशिवाय कुणी नाही. म्हणायला नाती आहेत, गोती आहेत, सवंगडी आहेत, पण कार्याकारण आहेत. अकारण प्रेम करणारा माझ्यावर एक तुझ्याशिवाय कुणी नाही. माझा दीनबंधू रक्षक करता तारणहार मला तुझ्याशिवाय कोणी दिसत नाही. हा भाव त्याच्याकडून जवळच माझ्याकडं प्रकाशित प्रदर्शित होतो, त्यावेळी मला कळतं की आता हा भक्ती योगाच्याच योग्यतेचा स्थिर झालेला आहे. म्हणून भक्तीशिवाय योग, ज्ञान, तप सगळं शून्य आहे. का तर त्याच्यातून काही ज्याला पाहिजे त्याला त्याचा पुरुषार्थ देतो, आणि माझ्या प्राप्तीतून ज्याला काही नको त्याला मी स्वतः देत असतो. कारण काय आहे, हे जड कोणाला जातं? अश्रद्धा, अस्थिर, चंचल, कामुक, दृश्यप्रिय, शरीरप्रिय, भोगप्रिय, वासनावान, हे सगळं यांच्यासाठी कठीण आहे. म्हणून त्यांना नित्यापेक्षा नैमित्तिक शास्त्राने फार संधी देऊन ठेवलेली आहे, नैमित्तिकाची. आणि नैमित्तिक संधीतून त्याची मला अनन्यता आणि शरणागता कळू लागली की मग मी त्याला नित्यामध्ये ओढत असतो, आणि ओढण्यासाठी निमित्त मी संत करतो किंवा संग करतो. असो, पुढे भगवंतांना एवढं सांगायचे, असा स्थिर मनाचा हळूहळू झाला की मग त्याचा आणि माझा संवाद सुरू होतो. आणि मग या जन्ममृत्यूरूप संसारातून कसं बाहेर पडायचं, असं त्याला उत्तम युक्त्या देत असतो. एवढंच काय, प्रसंग आला तर मी स्वतः धावून जातो. असो, सांगायचं तुला एवढंच आहे, तुझ्यातली अनन्यता तुला दिसत नसली तर मला दिसते, तुझ्यातली शरणागती तुला दिसत नाही, मला दिसते. म्हणून ज्या मनाला सगळे स्थिर करायचा प्रयत्न करते त्या मनाला सुद्धा आता माझ्या ठिकाणी अर्पण कर. का तर हे पूर्वीपासून चंचल आहे, आणि हे मन म्हणजे काहीच नाही रे, सागरावरची लाट आहे. हे अखंड चलित आहे, पण हे 3 वृत्तीच्या अधीन आहे. आणि महापुरुषापाशी तेच मन आहे, पण ते उन्मनीला गेलेलं आहे. म्हणजे लाटेच्या खालचा जो एक थर आहे, तवंग आहे, तसं महापुरुषाचं मन असतं. अर्थात
ज्वार भाटा, भरती ओहोटी ही स्थिर झाल्यानंतर जसा हा प्रशांत समुद्र दिसतो तसं ह्या महापुरुषांचं उन्मनीला गेलेलं मन असतं. अमृततुल्य त्यांचं वचन हेच आहे या महापुरुषांचं. म्हणजे आत्मबोधासाठी त्यांनी स्वतःला लावून घेतलेलं हे अमृततुल्य वचन त्यांचं हेच आहे की ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सत. एक सत्याचंच इथं अस्तित्व आहे, एक भगवंताचंच अस्तित्व आहे, अन्य कोणाचंही नाही. आणि याच भावावर त्यांनी मला आपलंसं करून घेतलेलं आहे. मी उद्धवाला जे सांगत आलोय, तुला जे सांगत आलोय, त्या माझ्या अनन्य भक्तांना मी हेच सांगत आहे. एवढं ज्याच्या अंतःकरणामध्ये स्थिर झालं तो भक्तियोगाचा अधिकारी होतो. पण त्यातला मी प्रयत्न पाहत असतो, मग ती भक्ती कशी असो, फक्त प्रयत्न पाहत असतो. बाकी जीवाची झेप किती हे मलाही माहीत आहे. म्हणून आपल्या लढीवाळ पुत्राला जपतो पिता माता, तसंच मी माझ्या शिष्याला जपत असतो. मग प्रश्न पडतो की आपल्या हातून राजसी कर्म होते, तामसी कर्म होते, सत्वगुणाचं कर्म फक्त नियोजितच होते, तरी तो काय हरकत नाही. सूर्यास्ताला ती सर्व कर्म आणि त्याची फळ निरपेक्षतेने ती मला अर्पण कर आणि शांत हो. पुढे तुला काय द्यायचं, केव्हा द्यायचं, कुठे द्यायचं ते मी पाहेन. एक कर, खरा श्रेय कोण आहे त्यात पहा, कर्माचं कारण पहा, समर्पणाचा हेतू पहा. आत्मस्थित महापुरुष जर तुला प्राप्त झाले असतील तर त्यांच्यातल्या तुझं नातं पहा. आणि मग पुढे तुला अपेक्षित प्रेरणा मी करतच जाईन. मग कर्म निवडण्याचं स्वातंत्र्य जसं जीवाला आहे तसं मी तुझ्याकडून स्वातंत्र्य ते काढून घेईन. आणि मी तेच करून घेईन जे तुझ्या हितवर आहे. तुझ्या हितकर जे कर्म आहे तेच मी तुझ्याकडून करून घेईन. गधा कर्म सगळं तुझ्याकडून काढून घेईन. गधा कर्म सगळं हां बस, गाढवी कर्म मी तुझ्याकडून सगळं काढून घेईन. आणि मी फक्त म्हणून अशा भक्ताला, असे माझे अनन्य भक्त भरपूर झालेले आहेत. त्यांची किती म्हणून तुला लक्षणं सांगू, पण तरी मी सांगतो, आपल्यामध्येच रमणारे असतात, आपणच आपल्याला प्राप्त करून बसलेले असतात. आणि माझ्यातला आणि त्यांच्यातला भेद त्यांनी नष्ट केलेला असतो. स्वतः ते परमात्मा स्वरूप झालेले असतात. आणि तरी माझ्या ओढीनं कधी हसतात, कधी रडतात, कधी उपरत होते. जे काय त्यांना वाटत असेल तसं होत जाते. नाही पहा, कधीही माझा भक्त कोणाचा द्वेष करणारा दिसत नाही. अर्जुना, माझ्या प्रती सतत जसा भाव आहे तसा हा जीवमात्रांच्या प्रती एक मित्रभाव असतो, सखा भाव असतो. दया, क्षमा, शांती आणि सेवा हे तर त्यांचं आभूषण असतं बाबा. ठीक आहे ना, आभूषणच असतं. ममता म्हणशील तर ममतेची जागा समतेने घेतलेली असते. म्हणून माझ्या भक्तांच्या बद्दल बोलताना की नाही, माझाच मला गर्व होतो की मी भाग्यवान आहे, मला असे भक्त मिळाले. का? ज्या देहावर अहंकार करू नये असं मी सांगतोय त्या भक्तावर माझा अहंकार होतो. हे माझे भक्त आहेत. कारण मीच सांगितले, अहंकार करणारा विमूढ आत्मा आहे. पण मीच त्याच्यासाठी थोडासा मूर्ख होतो. माझ्या भक्तावर मीच अहंकार करतो की मी भाग्यवान आहे, की मी विष्णुरूप आहे, मी शिवरूप आहे. पण मला हे माझे इतके अनन्य भक्त प्राप्त आहेत. म्हणून तुला सांगतो, मला वैकुंठात जेवढं करमत नाही तेवढं माझ्या भक्तांच्यात करमतं. म्हणून तर मी माझा लोक सोडून येतो.
आणि कुठल्याही रूपाने मी माझ्या भक्तामध्ये, भक्ताच्या निवासामध्ये किंवा भक्तांच्या संघामध्ये मी आनंदाने तिथं लोळत असतो. का तर त्यांच्या अंगाची चरणधुळी मला लागावी, त्यांची चरणधुळी मला लागावी. श्रीमद भागवत. असो, असा भक्त जसं सूर्यापाशी दिवस रात्र हे दोन्ही माहीत नाही सूर्याला, आपल्याला माहीत आहे जीवाला, तसं सुख दुःख ह्या महापुरुषांना माहीत नसतं. समज गे वाट माझ्या भक्ताला सुख दुःख माहीत नसतं, सूर्याला माहीत नाही दिवस आणि रात्र. त्याप्रमाणे आणि काय सांगू तुला, खूप गुण आहेत माझ्या भक्तात, पण विशेष गुण मला प्रिय जो आहे, हे जग अज्ञानानं भरलेलं आहे, स्वार्थानं भरलेलं आहे, मोहानं भरलेलं आहे. पावलोपाली यांचे अपराध या भक्ताप्रती घडत असतात. पण माझा भक्त असा आहे की त्याच्यात सुद्धा माझंच चैतन्य पाहतो आणि क्षमाशील वृत्तीनं वाट करून निघून जातो, वाट मोडून निघून जातो. राम. म्हणून पुन्हा सांगतो तुला, मी जे उद्धवाला सांगितलंय तेच तुला सांगतोय. असा भक्त या मृत्यूलोकात प्रारब्ध प्राप्त कर्म काही असेल ते करत असताना निरंतर त्याचा झरा वाहतो. जसा गंगा वाहते तसा त्याचा स्थिर भाव निरंतर वाहत असतो. आणि त्याचा भाव बघून मी स्वतः जिथं आहे तिथे प्रसन्नता व्यक्त करत असतो. जसं आपण दोघे बसलोय, चौघं बसलोय, चौघाच्या अंगावर ऊन आहे की नाही? थोड्या फारच्या अंतराच्या फरकानं चौघाच्याही अंगावर. तसं अर्थार्थार्थी ज्ञानी जिज्ञासू कसाही माझा भक्त असो, या चौघाच्याही अंगावर माझी समान कृपा पडत असते. पण त्यातून जो माझ्या दर्शनाचा भुकेलेला आहे, तसं फक्त तो आहे तिथून तोंड फिरवतो आणि मला प्राप्त करतो, म्हणजे स्मृतीला प्राप्त होतो. ठीक आहे ना? तुम्हाला सूर्य पाहायचा म्हटलं तर तुम्हाला वळावं लागेल, माझ्या समोर आहे, मी फक्त पापण्यावर करायचे आहे बस. भगवंत म्हणते बस हे ममतेचा, अहंकाराचा आणि मायेचा पडदा फक्त बाजूला करायचा आहे. पण हे भक्तासाठी, सिद्धांच्यासाठी नाही. पण माझा भक्त सिद्ध असून सुद्धा स्वतःला भक्तच म्हणतो, हेही त्याचं मोठेपण पाहावं. अर्जुना, ओम. म्हणून मनाच्या आणि बुद्धीच्या काय गोष्टी करतो तो केव्हाच मला देऊन बसलेला असतो. एवढंच काय, शांतीच्या वेळी तो अंतःकरण रहित असतो आणि भक्तीच्या वेळी तो अंतःकरण स्थित असतो. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया माझ्या प्रियते पोटी करत असतो, प्रियते पोटी, की हे मला आवडतं म्हणून तो करतो. त्यामुळं सगळ्या जगाचं मन विचलित होत असेल, पण माझ्या भक्ताचं मन विचलित होताना मी कधीच पाहिलेलं नाही. अविचल अशा स्थिर बुद्धीचा माझा भक्त, जसं मी दुसऱ्यादा सांगितलं तसा तो स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचलेला असतो. त्यामुळं घरोघरी प्रत्येक हृदयी, संपूर्ण या मृत्यूलोकामध्ये, एवढंच काय, स्वर्गपातालामध्ये कार्याकारण हर्ष आणि शोकाची, संतापाची लाट वाहत असते. माझा भक्त त्या अग्नीपासून बाजूला असतो. अर्जुना, भीतीनं आणि चिंतेनं तर त्याचं कधीच ते घर पेटवलेलं असतं आणि तेच भस्म लावून माझ्याशी आनंदिता करून माझं प्रियत्व तो झेलत असतो. काय सांगू त्याच्याबद्दल? इच्छा म्हणशील तर मी अनेक प्रकारच्या त्याच्या परीक्षा घेतलेल्या असतात. तो हजारो वेळा जन्माला येईल, पण इच्छेला जन्म देत नाही. आणि जरी आला तरी स्पष्ट अंतःकरणानं सांगतो, शुद्ध अंतःकरणानं सांगतो,
विनयपूर्वक सांगतो, प्रभू तुझी हा काली म्हणून आलो. नाही तर हा मृत्यूलोक आहे मला माहीत आहे. हा मृत्यूलोक कोणासाठी आहे तेही मला माहीत आहे. म्हणून अशा माझ्या भक्तामध्ये शोक नसतो, पश्चाताप नसतो, कामना नसते. चांगलं या देहाकडून घडो, वाईट घडो, हे सगळी कर्म मला तो अर्पण करत असतो. शुभ असो अशुभ असो. माझ्या भक्ताचं म्हणशील तर खरा कोणी मित्र नाही, त्यामुळं वैरी बी कोणी नाही. कारण आज जो मित्र आहे तो उद्याचा वैरी आहे, असे अनुभव जगात अनेक येते. पण माझ्या भक्ताचं खरं म्हणशील तर एक मीच सखा आहे, मीच बंधू आहे, मीच माता आहे, मीच पिता आहे. त्यामुळे कोणाशी मैत्रीही करत नाही आणि कोणाशी शत्रुत्वही करत नाही. मी जरी सांगितलं मित्र हा करुणेवच, तरी सुद्धा माझ्या अनुकूल जो जीव वाटतो त्यात तो माझंच दर्शन करून मैत्रीचा भाव ठेवेल. पण स्वतंत्र म्हणशील तर देहबुद्धी मेल्यामुळे त्याच्यामध्ये मान नाही, अपमान नाही. ठीक आहे. जसा रस्त्यावरचा खांब असतो त्याला दिवस रात्रीचं भान नसतं, तसं मान अपमानाच्या पलीकडे माझा गेलेला भक्त असतो. समभावाच्या स्थिरतेमुळं त्याच्याकडे हे सुखदुःखाच्या लाटा कधीही धाव घेत नाहीत. असो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भक्ताचा आवडता प्रिय गुण मला काय आहे तो सांगतो आणि पूर्ण. माझ्या भक्ताचा आवडता गुण एवढाच आहे, कार्यकारण असो किंवा अकारण असो, जिभेला निंदेनं कधी विटाळत नाही. आणि खऱ्या अर्थानं जो माझ्या भक्ताची निंदा करतो एक वेळ माझी केलेली चालेल, पण माझ्या भक्ताची जो निंदा करतो त्याच्यासारखा घोर अपराध कुठला नाही. हे जाणून या चराचरामध्ये जीव मात्राच माझा भक्त कधी निंदेनं जीव विटाळत नाही. त्याचं कारण जो आज मृत्यूलोकात तुमची पाठ थोपटतो तोच उद्या तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी तयार असतो. म्हणून येऊन हर्षितीनं दृष्टीनं सोचितीनं कांक्षित माझा भक्त शुभाशुभ परित्यागी योमे वक्त्या सेवेप्रिय. असो. पुन्हा एकदा सांगतो, अनिकेता श्रीमती भक्तिमान मी प्रिय. खऱ्या अर्थानं माझा भक्त देहरहित असतो, भक्तीपुरताच देह धारण करतो. भक्ती संपली की पुन्हा आपल्या आत्मस्वरूपात निघून जातो. ती माझ्या भक्ताची महिमा मला अतिप्रिय आहे. म्हणून त्या भक्ताच्या हृदयात कधी कधी मला बसून त्या आत्मस्वरूपाची मस्ती, त्या मस्तीला पाहण्याचा मला आनंद मी एक विशेष रूपाने घेत असतो. त्यासाठी मी तुला हे एक गीतारूपी अमृत पाजलेलं आहे. हे पिऊन तुला जर पार व्हायचं असेल कुणाला तर तो गुरुपत्र असो किंवा चालू घडीला तो हरिभक्त असो. वेळ लागतो ते स्थिरतेला. म्हणून प्रत्येक संतानं माझ्या वाटेवर येताना सावकाश पावलं टाकलेली आहेत. पण परमार्थात भक्तीच्या वाटेनं जो शांत, स्थिर, प्रेमळ आणि सावकाश चालतो, आज ना उद्या तो लवकर पोचतो. शेवट तुला एवढंच सांगतो, की माझा भक्त अखंड संतुष्ट असतो. याचा अर्थ थोडासा मी तुला खोलमध्ये सांगतो. संतुष्ट असतो म्हणजे संतांचा इष्ट होऊन जातो. समजले ना? खऱ्या अर्थानं तो संतांचा प्रिय होतो, आणि जो संतांचा प्रिय होतो तो माझा प्रिय आहे. संतुष्टम सतत योगी. तो संतांचा इष्ट होतो म्हणजे संतच त्याला, संतांना तो हवा हवासा होतो. म्हणून जसं गुळाला मुंगळा शोधत येतो तसं संत महापुरुष त्याला शोधत येतील. आणि म्हणून संतांचा जो प्रिय आहे तो माझा प्रिय आहे. संजू, जो संतांचा प्रिय आहे तो माझा प्रिय आहे, आणि जो माझा प्रिय आहे तो माझाच आहे. पण तरी बी
पुन्हा एकदा तुला भेद सांगतो, संत आणि मी दोन नव्हे. संत ते देव निमित्त प्रतिमा केले असे राम. तर या भक्तियोगाच्या द्वारे जे भगवंताला प्रिय आहे, आपण सगळेच त्या वाटेनं प्रयास करतोय. जिथं आपला प्रयास आपल्याला कमी वाटतो तिथं उत्तम गुरुभक्ताचा हात धरणे, उत्तम हरिभक्ताचा हात धरणे आणि त्यांचं प्रिय होऊन राहणं, एवढं तर आपल्या हातात नक्कीच आहे. आणि हे दिवस तुम्हाला लवकरात लवकर लाभो, हीच आज मोक्षदा एकादशीच्या निमित्तानं श्रींची चरणी पूर्ण दंडवत करून प्रार्थना आहे की तुम्हाला हे दिवस लवकर प्राप्त हो. इति सद्गुरू अर्पणमस्तु, इति हरिचरणार्पणमस्तु. राम 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 राम. ओम नारायण.